पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्या घेतलेली भेटीवरून टीका होत असताना आता कुख्यात गुंड हेमंत दाभेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाभेकर यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। विशेष म्हणजे श्रीकांत शिंदे आणि हेमंत दाभेकर यांच्या भेटीचा फोटो ट्विट करत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती हल्लाबोल केला आहे। संजय राऊत यावर काय बोललेले आहेत पाहूया। कुख्यात गुंडाच्या घरी जाऊन आशीर्वाद घेत आहेत। आपण पाहिला असेल पुण्याच्या पालकमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री चिरंजीव एका महान अशा गुंडांच्या दरबारात जाऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत। विचारांचं आदान प्रदान झालं त्यांच्या। आणि काल बाळराजांच्या वाढदिवसाला त्या गुंडांची फौजच होती असं मी पाहतो। मी हे एकच छायाचित्र प्रसिद्ध केलं, अजून मी काही प्रसिद्ध करू आलो। पण हे जे महाशय आहेत हे कोण आहेत, त्यांची कर्तबगारी काय हे आधी पुणे पोलिसांनी जाहीर करावं। ते बाळराजे आहेत महाराष्ट्राची सध्या। आणि बाळराजांचा वाढदिवस हा राज्यभरात साजरा झाला, बरं का, राज्यभरात साजरा झाला। त्यांना शिवसेनेनंच खासदार केला आमचा, त्यांना काही एकनाथ शिंदेनं खासदार नाही केला, त्यांना उद्धव ठाकरे यांनी खासदार केलाय। जेव्हा त्यांना प्रथम खासदार केलं तेव्हा त्यांची ओळखच नव्हती, ते हाडवैद्य होते असं म्हणतात। ते हाडवैद्य आहेत। मग त्या हाडवैद्याला आम्ही खासदार केलं उद्धवजींनी। तेव्हा ते कल्याण डोंबिवली भागामध्ये खासदार आहेत। पण बाळराजे असल्यामुळे आता सध्या मुख्यमंत्र्यांची त्यांचा राज्यभरामध्ये वाढदिवस साजरा केला। आमच्या त्यांना शुभेच्छा। पण या राज्यातली गुंडगिरी का वाढते आहे त्याचं तू छायाचित्र। गुंडगिरीला कोणाचा राजाश्रय आहे आपण पहा। तर संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेनंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। गर्दीमध्ये वाढदिवसाला एक पुण्यातील काही लोक आले, त्यातील एक जणांनी जाऊन त्यांना बुके दिला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। गर्दीमध्ये आपण कोणाकडे कॅरेक्टर सर्टिफिकेट मागत नाही, तू काय कसा आहे, आपण सगळ्यांना ओळखतही नाही। पण ज्यावेळी आम्हाला कळलं की ही व्यक्ती गुंड आहे, त्यावेळी त्या व्यक्तीला घेऊन येणारा युवा सेनेचा पदाधिकारी जे जावळकर आहे त्याची सुद्धा आमच्या युवा सेनेतून आणि पदावरून आम्ही हकलपट्टी केली। मी स्वतःही 30 वर्ष आमदार आहे। आपल्याला कोणी भेटीला आगा तर आपण काही पोलीस विभागातून त्याचं व्हेरिफिकेशन साधारणतः करत नाही। आणि असे अनेक अनोळखी चेहरे असतात जे कोणत्या तरी आपल्या परिचित व्यक्तीचा बोट पकडून आपल्याला भेटायला येतात, म्हणून फोटो काढगा म्हणजे आपण त्याच्या पाठीशी आहोत असा त्याचा अर्थ कृपया लावू नका। त्यामुळे फोटोमध्ये गंभीरतेने आपण बघू नका। हा, त्याच्या सोबतचे आपले काही संबंध आहे का हे मात्र गंभीर आहे। तर हेमंत दाभेकर नेमके कोण आहेत जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। खंडणी, अपहरण, हत्या असे गंभीर गुन्हे हेमंत दाभेकरवर आहेत। कुख्यात गुंड शरद मोहोळचा तो साथीदार आहे। शरद मोहोळ सोबत जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावली गेलेली आहे। शरद मोहोळ सोबत शिक्षा भोगत हेमंत दाभेकर होता। सध्या जामिनावरती तो बाहेर आहे। Thank you.